जळगाव जिल्ह्यात थंडीची लाट पसरली आहे। जिल्ह्याचा पारा 6.5 अंशांच्या निचांकी पातळीवर आलाय। पुढील काही दिवस थंडी वाढण्याचा इशारा हा देण्यात आलेला आहे। त्यामुळे जळगावमध्ये सध्या थंडीचा पारा हा घसरताना पाहायला मिळतोय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। राज्यात सर्वाधिक तापमानासाठी जळगाव जिल्हा ओळखला जातो। मात्र जळगाव जिल्ह्यात गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी जळगावकरांना हुळहुळी भरलेली आहे। जळगावचं तापमान हे 6 सेल्सिअस निचांकीवर या ठिकाणी गेले। आपण बघू शकतात की जळगावामध्ये या ठिकाणी थंडीपासून बचाव करण्यासाठी विविध प्रकारचे हास्य क्लब असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी उबदार कपडे घालून नागरिक आपला थंडीपासून बचाव करताना या ठिकाणी दिसत आहे। हास्यापासून या ठिकाणी एनर्जी घेताना दिसून आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत काही जळगावकर आहे। दादा, काय सांगणार? विचार केला तर जळगाव शहराचं तापमान राज्यात सर्वाधिक ओळखलं जातं, मात्र आज कुठेतरी जळगाव मध्ये हुडहुडी भरली आहे। बराबर बराबर, बिल्कुल सही बोल रहे हैं सर। लेकिन अभी यहाँ आने के बाद में जो हम लोग वार्म अप करते हैं और वार्म अप इतना सॉलिड होता है कि सर्दी का हमको एहसास भी नहीं होता है। तो यहाँ कम से कम 6:30 से 7:30 बजे तक कंटिन्यूस रहता है। इथे आल्याचा एकच फायदा आहे की बिमारी आजार सगळे दूर पडतात। लोक शेकोटी लावून गरमास निर्माण करतात, पण आम्हाला न शेकोटी लावताही हास्याच्या व्यायामाने गरमी उत्पन्न होते। स्वेटरचं याचं काम नाही पडत, आम्ही घालून तर येतो पण नंतर आमचं काढलं जातं ते स्वेटर। माझं वय 77 आहे। मी 25 वर्षापासून येत आहे। मला एक पण गोळी नाहीये, काहीच आजार नाहीये, काहीच नाही। हास्य क्लब म्हणजे मला खूप खूप फायदा होतो आणि दिवसभर एनर्जी मिळते। मी दिवसभर खूप काम करू शकते, दिवसभर फ्रेश राहते। हीच माझी विनंती आहे की सगळ्यांनी हास्य क्लब मध्ये यावे आणि व्यायाम करावा। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।